मिथुन राशी. नमस्कार मंडळी, मी ज्योतिष महागुरु डॉक्टर पंकजशास्त्री घेबारे गुरुजी आपल्या सर्वांचं त्र्यंबक राज ज्योतिष या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करतो. आज आपण गुरु महाराजांचं होणारं राशी परिवर्तन आणि या राशी परिवर्तनाचा मिथुन राशीच्या जातकांवरती होणारा परिणाम या विषयाची माहिती पाहणार आहोत. तत्पूर्वी एक महत्त्वाची सूचना आहे. आपण जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचं बटन दाबा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका. याचबरोबर आपल्या जीवनात काही समस्या आहेत, प्रश्न आहेत, गुरुजी सतत अडथळे येत आहे, निराकरण होत नाहीये, कसं होईल, जीवनाचा मार्ग मला कसा मिळेल, तर आमच्या स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवर आपण संपर्क केला तर आमचे ज्योतिष एक्सपर्ट तुम्हाला योग्य असं मार्गदर्शन करतील. यानं आपल्या जीवनातील अडचणी दूर होण्यासाठी नक्की आपल्याला मदत होईल. गुरु महाराजांचं राशी परिवर्तन म्हटलं की प्रत्येक व्यक्तीला असं वाटतं की गुरु महाराजांनी माझ्या जीवनामध्ये काय आणलेलं आहे. गुरु महाराज हे ज्योतिषशास्त्रामध्ये आपली राशी परिवर्तन करण्यासाठी 1 वर्षाचा काळ घेतात आणि एक वर्षभर त्यांचं फळ त्या राशीवरती खऱ्या अर्थानं प्रभाव टाकत असतं. मग या राशी परिवर्तनाला विशेष महत्त्व दिलं गेलेलं आहे. वैशाख कृष्ण पक्ष द्वितीया बुधवार दिनांक 14 मे 2025 रात्री 10:35 गुरु महाराज मिथुन राशीमध्ये राशी परिवर्तन करत आहे. गुरु महाराजांचा राशी परिवर्तनाचा जो पुण्य काळ आहे, पवित्र काळ आहे, तो बुधवारी रात्री 8:44 पासून ते रात्री 12:26 पर्यंत राहणार आहे. मिथुन राशीच्या जातकांसाठी गुरु महाराज हे सुवर्णपादाने येत आहे. तुम्ही म्हणाल सुवर्णपाद आहे, परंतु याची फल जे आहे ते चिंता आहे. प्रथम हे स्थान हे माणसाच्या विचारांचं आहे, स्वभावाचं आहे, शरीर यष्टीचं आहे. मग या स्थानातील गुरु महाराज हे काय फल देतील? गुरु महाराजांना 3 दृष्टी सांगितलेल्या आहेत. त्या दृष्टींना अमृत दृष्टी म्हणतात. ज्या स्थानावरती त्यांची दृष्टी जाते तिथलं अशुभत्व कमी करून त्या स्थानाला ते शुभत्व प्रदान करत असतात. अशुभत्व स्वतः सगळं ओढून घेतात. ते मिथुन राशीच्या लोकांसाठी काय आणलंय? मग प्रथम स्थानामध्ये गुरु महाराज न्यायाची वृत्ती, समतोलपणा आणि याचबरोबर अनेक लोकांना मार्गदर्शनाची भूमिका ठेवतात. स्वतःला त्रास झाला तरी चालेल, दुसऱ्याला योग्य मार्गदर्शन करायचं, ही तुमची भूमिका जी आहे ना, ही अत्यंत जीवनामध्ये सर्वांना पुढे एकत्रित घेऊन जाणारी आहे. याचबरोबर जे लोक ज्योतिषी असतील, चार्टर्ड अकाउंटंट्स असतील, बँकेत अधिकारी असतील, आमदार असतील, खासदार असतील, मोठे जज असतील, मोठे अधिकारी असतील, जे चांगल्या पदावरती कार्यरत आहे, त्यांना थोडंसं चिंतेचं फल म्हणजे तो व्याप, ते काम सांभाळता सांभाळता अगदी थोडंसं नाकीनऊ येणार आहे. काय करू मी, कोणाचं काम करू, आणि समष्टी प्रपंचाची दृष्टी ठेवायची, सगळ्यांना सारखा न्याय द्यायचा आहे. हा माझा आहे, तो माझा आहे, कर्तृत्व पुढे स्वतःला कधी कमी लेखायचं नाही. आणि जवळचा कुणी असेल, न्यायात जर तो कुठे चुकत असेल तर त्याला त्याच्या शिक्षेचं खऱ्या अर्थानं तुम्हाला मार्गक्रमण करता आलं पाहिजे. ही तुमची मिथुन राशीच्या लोकांची वृत्ती या संपूर्ण कालखंडामध्ये असणार आहे. त्रास होईल, पण तुम्ही त्यातनं मार्ग नक्की काढणार आहात. आर्थिकतेची प्राप्ती होईल, व्यापार धंद्यामध्ये यश मिळेल, फक्त निर्णय घेत असताना थोडी दोलायमान स्थिती होणार आहे, एवढं लक्षात ठेवा. पंचम दृष्टी संततीवरती आहे, संततीच्या स्थानावरती आहे, प्रेमाच्या प्रणयाच्या स्थानावरती आहे. अचानक लॉटरी लागणे, शेअर मार्केट, इष्टदेवतेची कृपा, ज्या विषयांमध्ये आतापर्यंत आपण नापास होत होतो किंवा जिथे आपल्याला ती परीक्षा परत द्यावी लागत होती, ज्यात यश मिळत नव्हतं, तिथे यश मिळताना मिथुन राशीच्या लोकांना या गुरु परिभ्रमणामुळे दिसत आहे. कार्याचा, कर्तृत्वाचा खऱ्या अर्थानं तुमचा जो झेंडा आहे तो रोवल्याशिवाय तुम्ही राहत नाहीये.
आणि अतिशय लाभप्रद पद्धतीने तुम्ही तुमचं मार्गक्रमण करताय ही गोष्ट तेवढी शाश्वत आहे. ज्या जातकांना बऱ्याच कालखंडापासून संतती नव्हती त्यांना संतती प्राप्त होते, चांगल्या डॉक्टरांचं मार्गदर्शन मिळत आहे, आध्यात्मिक उपाय चांगले मिळत आहे आणि पुढे जाण्यासाठी ते प्रयत्न करत आहे. सप्तम दृष्टी ही वैवाहिक स्थानावरती आहे. मनाप्रमाणे जोडीदाराची प्राप्ती, विवाह निश्चितीचा योग आणि विशेष म्हणजे मनाप्रमाणे वराची प्राप्ती, मनाप्रमाणे वधूची प्राप्ती ही प्राप्त होते. पहिल्या स्थानात गुरु, पहिला गुरु आलेला आहे. भागीदारीतील व्यवसाय सुरू करावा की न करावा एवढ्या दिवस वाटत होतं, करायला हरकत नाहीये, पुढे जायला हरकत नाहीये, यशस्वी होईल. नवीन व्यापार धंद्याची, उद्योगाची खऱ्या अर्थाने सुरुवात सुद्धा याच कालखंडामध्ये होते. भाग्यस्थानावरती गुरु महाराजांची दृष्टी आहे, नवम दृष्टी. तीर्थयात्रा करणे, गुरूंची प्राप्ती, एखाद्या मंदिरात दर्शनाला जाणे किंवा वारंवार तिथनं आपल्याकडनं या कालखंडामध्ये अन्नदान होणे, धर्मगुरूंसाठी त्यांचा आश्रम देवालय बांधण्यासाठी मदत करणे, सहकार्य करणे आणि त्याची फलप्राप्ती जे पेरलं आहे तेच उगणार आहे. म्हणजे चांगल्या प्रकारची फलप्राप्ती तुम्हाला इथे होताना दिसते. मिथुन राशीच्या लोकांसाठी अत्यंत शुभ असा हा पर्वकाल आहे. ज्या दिवशी गुरु महाराज राशी परिवर्तन करतायत त्या दिवशी शक्यतो मंदिरात जाऊन किंवा गोरगरिबांना, आपल्या गुरुजींना वस्त्रदान असेल, त्याचबरोबर अन्नदान असेल आणि अजून काही सद्विवेक बुद्धीने आपल्याला कार्य करता येत असेल तर ते करा, नक्की लाभप्रद होईल. लवकर भेटू पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना नमस्कार.